कारण प्रत्येक निवडणुकीत माझी मतं ही वाढत चाललेली आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये मला लीड वाढत चाललेला आहे आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास माझ्यावर प्रचंड आहे। यवतमाळ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जी कामं जिल्ह्यामध्ये विकासाची केली यांचा प्रचंड आशीर्वाद मला आहे। आज खऱ्या अर्थानं जनता ही माझ्या पाठीशी आहे। शिवसेनेचा वैदर्भीय ढाण्या वाघ म्हणून ज्यांची प्रतिमा आहे ते राठोड साहेब आपल्या सोबत आहेत। निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झालेली आहे। राठोड साहेबांनी मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे। दिग्रस मतदारसंघातून ते उमेदवारीवरती आहे। महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद भूषवली, यवतमाळचा विकास केला। पुढली त्यांची रणनीती काय असेल, निवडणुकीकरता त्यांची रणनीती काय असेल आपण जाणून घेणार आहोत। भाऊ काय सांगाल? खरं तर राज्य सरकारने आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी घेतलेले सर्वसामान्य माणसासाठी जे निर्णय आहेत, नवीन धोरणं आणलेली आहेत, त्याच्यामुळे एक प्रचंड उत्साह जनतेमध्ये आहे आणि त्याच्याचमुळे आज खऱ्या अर्थानं जनता ही माझ्या पाठीशी आहे। त्याचसोबत मला जी संधी मंत्रिमंडळामध्ये मंत्री करून दिल्यामुळे आणि यवतमाळ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जी कामं जिल्ह्यामध्ये विकासाची केली, त्यानंतर मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं विकासाचं पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे मतदार जे काही बंधू आहेत, भगिनी आहेत, यांचा प्रचंड आशीर्वाद मला आहे आणि नक्कीच या ठिकाणी या सर्व आशीर्वादामुळे मला परत सेवा करण्याची संधी मिळणार आहे। बंजारा समाजाचं आपण नेतृत्व करता, बंजारा समाजाकरता शासकीय काही योजना जाहीर करण्याची वेळ आली तर तुम्ही कुठल्या योजना जाहीर कराल? बऱ्याच योजना ह्या समाजासाठी जाहीर झालेल्या आहेत। खास करून जेव्हा 2-3 वेळा आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना बोलवलं सुद्धा कार्यक्रमात, तर त्यांनी भरभरून या ठिकाणी दिलेल्या आहेत। बऱ्याच योजना ह्या कार्यान्वित झालेल्या आहेत आणि त्याचा आनंदसुद्धा समाजाला आहेच। परंतु इतर सर्वसामान्य जनता ही खऱ्या अर्थानं दीनदलित दुबळे लोक आहेत, मग शेतकरी आहेत, समाजात असणारा प्रत्येक घटक आहे, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार, त्याच्यानंतर महिला भगिनी, वयोवृद्ध लोक, या सर्व घटकासाठी खऱ्या अर्थानं चांगले निर्णय झाल्यामुळे तीसुद्धा जनता माझ्या पाठीशी आहे। माणिकराव ठाकरेंसारखं एक ज्येष्ठ नेत्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे, काय वाटतं? या संदर्भात मी एवढंच सांगेन की याच्यापूर्वीसुद्धा ते माझ्या विरोधात पहिली निवडणूक लढले होते आणि त्यानंतर मी परत सातत्यानं अनेक निवडणुका लढलो आणि मी खऱ्या अर्थानं फार ऋणी आहे माझ्या मतदारसंघातल्या जनतेचा। कायम त्यांचे उपकार मी कधी या जन्मात विसरू शकत नाही, कारण प्रत्येक निवडणुकीत माझी मतं ही वाढत चाललेली आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये मला लीड वाढत चाललेला आहे आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास माझ्यावर प्रचंड आहे आणि त्या विश्वासाला कधी तडा मी जाऊ दिला नाही आणि त्याच्यामुळे याही वेळेस जनता ही तशीच माझ्या पाठीशी राहणार आहे। आपल्यासोबत होते संजय राठोड दादा, ज्यांनी विदर्भ, पश्चिम विदर्भाच्या कानाकोपऱ्यात शिवसेना रुजविली, पोचवली आणि वाढवली। मंत्रीपदी काम करत असताना यवतमाळचा खऱ्या अर्थानं विकास साधला। दिग्रस मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी नवराष्ट्र परिवाराच्या वतीनं आपण त्यांचं शुभेच्छा देऊया। दादा धन्यवाद संवाद साधल्याबद्दल। महाराष्ट्राचा महासंग्राम या आमच्या कार्यक्रमाला फॉलो करा, हा कार्यक्रम असाच पाहत राहा आणि या दिग्रस मतदारसंघाचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे महाराष्ट्राचा महासंग्राम हा कार्यक्रम फॉलो करा। कॅमेरा पर्सन तन्मय सोबत मी राघवेंद्र टोकेकर, नवराष्ट्र, यवतमाळ।